चितळे बंधू. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास थांबवला नाही. मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण. सरकारने फेरतपासाचे आदेश दिल्यानंतर समरी रिपोर्ट मागे घेतल्याची माहिती. दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये नवा अँगल. वडिलांचे विवाहबाह्य संबंध आणि आर्थिक चणचणीतनं आत्महत्या असा पोलिसांचा निष्कर्ष. मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्येही आत्महत्याच असल्याचं नमूद. प्रशांत कोरटकरला सुरक्षेच्या कारणामुळे आधीच कोल्हापूर कोर्टात आणलं. सुनावणीला सुरुवात तर कोर्टाबाहेर गोंधळ घालणारा आंदोलक ताब्यात. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशी नावं लावण्याचा प्रयत्न. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. साधू महंतांमधील वादावरती सरकारकडनं तोडगा. लाडकी बहीण योजनेला आयकर विभागाचा सहकार. लाभार्थ्यांची माहिती न दिल्यामुळे लाडक्या बहिणींची पडताळणीही रखडली. रायगडवरती जाताना आदिती तटकरे आणि भरत गोगावलेंचा एकत्र प्रवास आणि हॉटेलमध्ये शेजारी बसून नाश्ता. अमित शहांच्या दौऱ्याच्या तयारीची एकत्रित पाहणी. विजय वडेट्टीवारांना लोकलेखा समितीचं अध्यक्षपद दिल्यानं पवार गटाची नाराजी. आघाडीच्या बैठकीत अध्यक्षपद आमच्या वाट्याला देण्याचं ठरलं होतं असा युक्तिवाद. दिल्लीत शरद पवारांकडे नाराजी व्यक्त करणार. कुणाल कामराच्या याचिकेवर आज मद्रास हायकोर्टामध्ये सुनावणी. आंतरराज्य अटकपूर्व जामिनासाठी याचिका. मुंबईला गेलो तर जीवाला धोका. कामराचा युक्तिवाद. महाराष्ट्रातल्या महिलेची पतीकडनंच बंगळुरूमध्ये हत्या. मृतदेह सुटकेसमध्ये भरून पुण्यात पळ. बंगळुरूतील घरमालकाला फोन करून दिली पत्नीच्या मृतदेहाची माहिती. पती अटकेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीची आईवडिलांकडनं निर्घृण हत्या. मुलीला आईवडिलांनी दत्तक घेतलं होतं. 15 दिवस उपाशी ठेवून अमानुष छळ, मारहाण करून अंगावरती चटकेही दिले. शेजाऱ्याकडनं 10 वर्षांच्या मुलीला लग्नाची मागणी. अपहरणानंतर लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार. पुण्याच्या वारजेतली संतापजनक घटना. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर स्वागत. एक महत्वाचा अपडेट आहे. कुणाल कामराच्या याचिकेवरती आज मद्रास हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. कुणाल कामराची आंतरराज्य अटकपूर्व जामिनासाठी याचिका